आणि ज्यांनी हे विश्व आपल्याला दावले त्या आईवडिलांना कधी विसरायचं नाही. ज्यांनी आपल्याला हे विश्व दाखवले त्या आईवडिलांना जीवनामध्ये विसरायचं नाही. ज्यांनी परमार्थाचा मार्ग दावलाय त्या संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. ज्यांनी आपल्याला परमार्थाचा मार्ग दावलाय त्या संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. आणि ऐका ऐका गड्या ऐका. आणि माझा तिसरा मुद्दा आहे जो अविनाशी असा भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्याची भक्ती करत राहावं. हे जीवनातलं खरं सत्य. जीवनामध्ये खरं जर काय मिळवायचं असेल तर या 3 गोष्टीकडं विशेष करून लक्ष द्या. पुन्हा मी 3 मुद्दे तुमच्या पुढे मांडलेत. माझ्या पहिल्या मुद्द्याचा मी विचार करत असताना ज्या जीवनामध्ये आपण आलो, ज्यांनी हे जग दाखवलं, आपल्याला हा विश्व दाखवलं, त्या आई वडिलांचे अनंत उपकार आपल्यावरती त्यातनं उतराई होता येत नाही दादा. होता येत नाही. काय देऊ त्याशी वावे उतराई. काय देऊ त्याशी वावे उतराई. ठेवी तो हा पायी जीवन थोडा. ठेवी तो हा पायी जीवन थोडा. ठेवी तो पायी जीव थोडा. काय देऊ त्याशी पावे उतरा. आईचे उपकार अनंत आहेत जीवनामध्ये दादा. आईचे उपकार अनंत आहेत. वडिलांचे उपकार अनंत आहेत. त्यांच्या ऋणातून आपण कितीही त्यांची सेवा केली ना तरी कमीच आहे दादा. त्यांच्या ऋणातून आपण उतराई होऊ शकत नाही. किती सेवा करावी आईने आपल्याला. आपण पाठीमागं डोकून पाहत नाही, वळून पाहत नाही. कधीतरी माग वळून पाहरे. त्यांनी किती कष्ट आपल्या जीवनामध्ये सोसले तुमच्यासाठी. जन्म झाल्यानंतर त्या मुलाचा किती त्रास आहे हे त्या आईलाच कळतं. जिला लेकरू झालंय ना त्या आईला रात तिनं आपल्या बाळासाठी जागून काढावी. संतांची बोलत लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीची चित्ताईशी कळवळ्याची जाते करी लाभावी न प्रीती पोटी भार वाहे. त्याचे सर्वस्व हीच आहे. त्या बाळाला ज्यानं पोटामध्ये आपल्या 9 महिन्याने 9 दिवस वाढवलं ना, येताना किती दुःख देतं ते बाळ. तरी पण एवढ्या दुःखात सुद्धा त्याचा चेहरा नजर पडला ना. येताचे कर्म जाड तुझी मान अडकली. दाय मोकलून रडणारी माता आहे. पण त्या नरसनं किंवा त्या दाईनं गर्भाशयातनं बाहेर आलेलं मुलग तिच्या पुढं धरलं ना दादा, तरी सगळं दुःख विसरते आणि त्या मुलाकडे बघून हसते दादा, हसते. तिचं नाव जी दुःखाला विसरते ना त्या जीवाचं नाव आई आहे दादा. आई रात्र जागून काढते. ओल्या कपड्यावरती स्वतः निजते आणि प्रत्येक तासाला वाळल्या कपड्यावरती तुम्हाला ठेवते दादा. तुम्हाला ठेवते. आईचे उपकार आहेत. एका गीतकारानं आईचे उपकार गायले खूप. कीर्तनं त्यांची त्याच्यावरती गाजली. मला त्याच्याकडे घेऊन तुम्हाला जायचं नाही. कीर्तनं गाजली, पाकिटही मोठी झाली. आईचे उपकार त्या कवीचं कौतुक करावं त्यानं गायले बघा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. जीवनाच्या वाटेवरती आई वडिलांचा किती आधार असतो. अरे त्याला विचारा, ज्याची आई गेली त्याला विचारा आईचं दुःख काय गेल्यानंतर, आणि ज्याचा बाप गेला त्याला बापाचं दुःख विचारा दादा. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर
मायेचा सागर. काय झिजली असेल आई तुमच्यासाठी. तळपत्या उन्हात रखरख त्या रानात राहिली साये तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. ओल मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू चंद्राची कोर. शीतल तुझी छावा मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग आई तुला जग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ती आई एकदा का जीवनातून दादा निघून गेली ना सुखाचा सागर आटला समजावं. आटला. अरे ज्याला आई नाही त्याला आईचं दुःख विचारा. आईचं कौतुक करतो बापही काही कमी नाही. बाप तर काकणभर श्रेष्ठ आहे. आईपेक्षाही बाप काकणभर श्रेष्ठ आहे. पण आमच्या वाङ्मयामध्ये कवींना आई गाता आली आई सांगता आली. आईचे पोवाडे झाले आईच्या कविता झाल्या. श्यामची आई पुस्तकही लिहिलं साने गुरुजींनी दादा. पण बाप लिहायला लेखणी त्यांची अपुरी पडली. का तर बाप सांगताच येत नाही. बापाचा अंत करणंच तो आम्हाला कळत नाही दादा. एवढा मोठा बाप आहे. तो बाप जीवनभर आपल्या लेकरांसाठी झटत असतो. कितीतरी प्रमाण आहेत कितीतरी प्रमाण आहेत. बाप करी जोडी लेकुराचे बोडी आपुली करवंडी वाळवोनी. एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवोनी पार खांदी खांदी भर खांदी भर खांदी. बाप काही कमी नाही पण लेखकांची लेखणी कमी पडते बाप सांगायला दादा. आई माया करते आई प्रेमानं गाज भरवते पण आई जवळची वाटते. आई जवळची वाटते पण आयुष्याची शिदोरी आणणारा बाप मात्र आम्हाला दूर वाटतो. कारण आम्ही बापाच्या आयुष्यात कधी डोकावून पाहण्याचा प्रयत्न करीत नाही दादा. बाप काय असतो बापाचं प्रेम इतकं असतं. अरे जीवनभराची सामुग्री तुम्हाला जतन करून ठेवी माझा बाळ सुखात राहावा म्हणून रात्रंदिवस कष्ट करणारा बाप आहे. चपलेला अंगठा लावला नसेल पण पोराला सूट घेऊन बूट घेऊन दिल्याशिवाय न राहणारा बाप आहे. सणासुदीला फटक्या सदऱ्यामध्ये राहील पण बाप आपल्या लेकराला कधीही फटक्या कपड्यात पाहत नाही. लेवमुनी पाही डोळा अलंकार ठेवा दाभी थोर करून या. प्रेम नसतं असं नाही दादा. त्या बापाला विचारा. अरे आई तरी प्रेम करते. आईचं प्रेम बापापेक्षा मी सांगेल दादा थोडं कमीच आहे. आई आई ऐका ऐका आई लेकराच्या प्रेमा खातर तरी राहील लेकराच्या प्रेमा खातर तरी जगेल आई. पण बाप लेकराच्या प्रेमासाठी मरेल दादा मरेल. सांगून जाईन जाता जाता. मग अशी प्रमाण होऊन गेलं. 4 पुत्र त्या दशरथा. मला सांगायचा पुढला मुद्दा. दैवयोग संयोगानं प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागला माहिती आहे सगळ्यांना. नाही मी तिकडे घेऊन जात तुम्हाला.
पण ज्या वेळेस प्रभू रामचंद्र आईचं दर्शन घेण्यासाठी त्या कौशल्याच्या महालामध्ये जातात, जी पावलं राजसिंहासनाच्या दिशेनं पडणारी पावलं आज वनवासाच्या दिशेने अनवणी पडणार आहेत, ही त्या मातीला कळल्यावर त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे व्हावेत. तुकडे तुकडे 10 मोकलून ती कौशल्या रडत होती. एवढ्यामध्ये प्रभू दर्शनाला जातात आणि प्रभू दर्शनाला गेल्यानंतर त्या प्रभूची विनवणी करणारी ती कौशल्या तुम्हाला दिसेल, तिचं रडणं तुम्हाला दिसेल, तिची माया तुम्हाला दिसेल दादा. अरे माझा श्रीरामा बाळा नको जाऊ वना, मज आला प्रेम पाना कोणा पाजू राघवा राघवा रे रे राघवा राघवा. आईचं दर्शन घेतलं, आईच्या तोंडाकडे सुद्धा प्रभू रामचंद्रांनी पाहिलं नाही आणि वनवासाचा रस्ता धरला दादा. रस्ता धरला. शौर्य तीरावरती सुमंत महाराजांना झोपेत टाकून प्रभू रामचंद्र आणि सीतामाई लक्ष्मणजी त्या शौर्याच्या तीरावरून पलीकडे जातात. पहाटे कोणीही जाग नव्हतं, सगळे झोपलेले होते आणि प्रभुराम सगळे उठून पाहतात तर प्रभू नाहीत. सुमंत सगळ्या गावकऱ्यांना घेऊन माघारी येतात. माघारी येतात आणि दशरथाच्या वाड्यामध्ये जातात. दशरथाच्या वाड्यामध्ये जातात दादा. मी बाप सांगतोय, ऐका ऐका गाड्या. दशरथाच्या झाडामध्ये जातात. सुमंताच्या पावलाचा आवाज दशरथाने ओळखावा ओळखावा. सुमंत झालास, कसा आहे माझा राम, कसा आहे माझा राम, कसा आहे माझा राम. सुमंताच्या मुखातून शब्द निघेनात. महाराज, आम्हाला झोपेत टाकून तुमचा राम आम्हाला कायमच सोडून वनवासाला निघून गेला. तुमचा राम आम्हाला कायमच सोडून, आपल्या सगळ्यांना सोडून वनवासाला निघून गेला दादा. निघून गेला शब्द कानावरती पडले, निघून गेला. त्या क्षणी दशरथाने प्राण सोडला. त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे दादा, त्याचं नाव बाप आहे. आई तरी प्रभू रामचंद्र महागारी येईपर्यंत जगली जगली दादा, पण बाप नाही, बाप नाही जगू शकत. एवढा मोठा बाप आहे. बाप सांगता नाही येतो, बाप कळून घ्यावा लागतो. किती प्रमाणात सांगून जाईल. आम्हाला बाप कठोर वाटतो, रागीट वाटतो. अरे पण त्याचं रागवणं सुद्धा तुमच्या हिताचं असतं दादा, तुमच्या हिताचं असतं. ज्याच्या जीवनातून बाप निघून गेलं ना, त्याच्या पाठीवरती थाप टाकणारं जगात बापासारखं कोण नसतं. मी नेहमी सांगत असतो, आईनं माईनं तोंडावरनं फिरवलेला हात दादा, आईनं माईनं तोंडावरनं फिरवलेला हात आणि बापाने कौतुकाची टाकलेली पाठीवरची थाप, याला जगात सर नाही दादा, जगात सर नाही. पण त्या बापाकडे आम्ही वळूनच पाहत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आम्हाला तो कठोर वाटतो, निर्दयी वाटतो, रागीट वाटतो. अरे पण त्याला जवळून पहा रे, जरा जवळून पहा. ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा त्यानं गाडा हाकला. घडीभर तू थांब जरा, घडीभर तू थांब जरा, ऐका त्याची धापर गैया घडगड्या. उमजाया बाप रे, उमजाया बाप रे, उमजाया बाप. वा शरद महाराज आलात आपण, धन्य दाने. या महाराष्ट्र भूषण जरी शिष्य माझे असले तरी त्यांच्या अगोदर मला माझी पाटण थापटून घ्यावी वाटते, कारण महाराष्ट्रामध्ये त्यांची कीर्तनं गाजतायत. आज त्यांचं या ठिकाणी येणं झालं कीर्तनासाठी. या मला बाप सांगायचा आहे, बापाचं पुण्यस्मरण आहे. किती बाप कळून घ्यावा लागतो, बाप कळत नाही.
उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, रडता येत नाही त्याला दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. अरे तुमच्यासाठी किती झजला रे, झिजलं जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. एकदा जा त्या बापाकडे भेट कडकडून मिठी मार, त्याच्या हृदयावरती तुझे कान लाव, कान लाव म्हणजे तुला कळेल. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, घडीभर तू थांब जरा, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, त्याची धाप एकदा ऐक दादा, ऐक त्याची धाप. अजून सांगेन दादा, माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेन पुसताना, उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याचा सदरा किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली, मला कसं होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्यानं बघितलं सपान पाला उसाचा काढताना, उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाचे सांगताना. काय सांगू दादा, बाप आहे तो बाप. आणि म्हणून ज्यांना आपल्याला हे विश्व दाखवलं, ज्या आई बापाने आपल्यावरती अनंत उपकार केले, त्या आई बापाला जीवनामध्ये कधीच कधीच विसरू नका. माझा पहिला मुद्दा संपला. विठ्ठल माझा दुसरा मुद्दा घेऊन मी माझ्या अभंगाकडे चाललोय. माझा दुसरा मुद्दा आहे, ज्यांनी आपल्याला ज्ञानाचं दान दिलं, ज्यांनी आपल्याला सन्मार्ग दाखवला, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनीचे पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, अशा संतांच्या चरणावरती मस्तक ठेव, तुला काहीच कमी पडणार नाही. हा माझा दुसरा मुद्दा आहे. मस्तक ठेंगना करी संतांच्या चरणा. अरे जे संत आहेत ना, कारण या जगतावरती उपकारच करण्यासाठी येते, उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे संत या ठिकाणी येतात आणि तुम्हा मला मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा, त्या खडतर वाटा आमच्या संतांनी मोडल्या. तुम्ही त्या संतांच्या चरणावरती डोकं ठेवा गड्या, डोकं ठेवा. मी सांगून जाईन जाता जाता, आपलं ग्रामदैवत नाथ महाराज आहे, अतिशय प्रसिद्ध दैवस्थान आहे, अतिशय ज्वलंत आहे. आणि आजही फक्त त्याला अनुभव घ्यावा लागतो. तुम्ही जर अनुभव घेतला ना, त्याची सेवा केली, त्यांची सेवा, संतांची सेवा करा, संतांची सेवा करा. म्हणजे कुठल्याही रूपानं करा, दानाच्या रूपानं असन, दर्शनाच्या रूपानं असन, काही देणगीच्या रूपानं असन. त्या संतांचे गोडवे काय सांगावेत, काय सांगा. तुम्ही जाना का देख संता, तुम्ही जाना उपकार
स्थानकाधिक संत मनविता कृपावंत. संत कृपेचे सागर आहेत दादा, संत ज्ञानाचे सागर आहेत, संत कृपेचे सागर आहेत. अहो त्यांनी एवढी कृपा आमच्यावरती केली. केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसी माया, बाप न करे ऐसी माया, बाप न करे ऐसी माया. नाथांचे उपकार खरं तर सांगताच येत नाही. तर केले उपकार सांगू मी काय. तुम्हा मला सगळ्यांना ज्ञात आहे तरी जाता जाता सांगून जाईन. फक्त दुःख सांगायचं असेल तर जा समाधीवरती डोकं ठेवा, समाधीला कडखडून मिठी मारा, हृदयाशी समाधीत कवटाळा आणि आपलं दुःख संतांना सांगा. जगाला दुःख कधी सांगू नका. जग रडून ऐकतील, जग रडून ऐकेल, हसून सांगेल, पण संत तुम्हाला त्या दुःखातून निवृत्त करतील. केले उपकार सांगू काय. त्या संत कुठलंही दुःख घेऊन आमच्या संतनाथ महाराजांकडे जाऊ. जा, पाणी नाही हिरीला बोर मारणा, नाथांच्या नावाने नुसता नारळ फोड. उदाहरण आहेत, कितीतरी उदाहरण आहेत. बाप्पू इथं माझ्या समोर भर उन्हाळ्यात त्यांना वाटलं 2ची चालती का नाही म्हणून पहिल्यांदा 2ची टाकली. 2ची चालली ती काढून टाकली. 3ची बी फुल चालली म्हणून ती बी काढून टाकली. 5ची टाकली. अजूनही चालते, कारण दीन संतांचे उदाहरण आहेत. दिंडीच्या वाटेवरली तर कितीतरी लाखो ठाई उदाहरण आहेत. कुणी यावं, ज्याच्या संसार वेलीवरती फुलंच उमललं नाही त्या अशा महिलांनी यावं. महाराज 10-15 वर्ष झालं काही नाही. नाथांचा सेवक, नाथांच्या चरणावर नारळ उचलावा आणि त्यांच्या वटीत टाकावा. दुसऱ्या बारीला जाताना त्यांनी ते बाळ खेळण्यासाठी आमच्या मांडीवरती ठेवावं. केवढा उपकार आहे संतांचा. म्हणून दुःख सांगत असताना जगाला सुख कधी सांगू नका. दुःख संतांना सांगा, पण त्यांची सेवा करा, सेवा करा. करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. मग त्यांची सेवा कुठल्याही रूपानं करा. जेवढे वारकरी तेवढे वारकरी सेवा करतात नाथांची. आज त्यांच्या परिस्थिती सगळ्यांनी पहा, एकमेकाचं चिंतन करा, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. ज्यावेळेस सुरुवातीला 10-25-30 वर्षापूर्वी काय अवस्था होती आणि आज काय अवस्था आहे. जिथं जिथं नाथांचे मुक्काम झाले तिथली परिस्थिती आजही तुम्ही बघू शकता. अरे पहिल्या वेळेस जायला वाहनं नव्हती, आता वाहनांचे नंबर लागलेत. आमचं घेता का, आमचं घेता का. जायला रथ नव्हता, विष्णू अण्णांनी रथ दिला. तो ही रथ यंदा आपल्याला कमी पडू लागला किंवा तो लई दिवसाचा झालाय, सडायला लागलाय, कुचका झालाय. म्हणून या वर्षी निस्ती संकल्प केला नाथांचा रथ बनवायचा आणि व्हॉट्सअपला टाकलं. एकाही माणसाला होऊन 1 रुपयाची पावती मागितली नाही, तरी माणसांनी होऊन व्हॉट्सअपवरती मिस कॉल देऊन मला सांगून माझ्या मोबाईल फोन नंबरवरती जी वर्गणी दिली त्या सर्व वर्गणीदारांच्या चरणी नतमस्तक होतो. कारण न मागता दिलेलं दान आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू, मागून घेतली जाती ती भीक, मागून घेतली जाती ती भीक आणि न मागता मिळतं त्याचं नाव दान आहे. न मागता आतापर्यंत 4.5 लाख रुपयाचा रथ बनवायला टाकलाय आणि 3,60,000 रुपये आमच्यापाशी आज कॅश फक्त मोबाईलवर आणि गाठ पडेल तशी ज्यांनी त्यांनी आपली पावती फडली. त्याच्या पुढे अजून जाऊन सांगेन. आपला संसाराचा गाडा नीट चालावा असं वाटत असेल ना, तर नाथांच्या रथाला देणगी द्या. तुमचा गाडा नाथ चालवतील, चालवतील, चालवतील. एक माणसं सुद्धा अख्खा रथ देण्याची तयारी ठेवीत होते. बोलून दाखवलं ना महाराज नका मागू कोणाला, आम्ही अख्खा रथ देतो. पण नाही, सगळ्या वारकऱ्यांचे इथे आमचीही काहीतरी त्यामध्ये सहभाग असावा. आणि म्हणून ज्या देणग्या मिळाल्या, कुणी 1 महिन्याचा पगार दिला, कुणी 51,000 रुपये दिले, कुणी 1,01,000 रुपये रथासाठी देणगी म्हणून दिलाय. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू ना, ही संधी आता आहे, परत आपल्या जीवनामध्ये परत संधी येणार नाही. कारण त्यावेळेस आपण नसणार आहेत या जगतामध्ये. ही संधी पुन्हा येणार आहे का? आज आपलं किती वय साधारण, मी म्हणतो 40 वर्ष धरा. 40-50च्या घरात आपण आहोत, काही 55-60च्या घरात आहे. पहिला रथ आपला जवळजवळ
22, 23, 24 वर्ष चाललाय, तो लोखंडाचा होता आणि आता तो हा टीलचा बनवलाय. ह्यो निदान 2 पिढ्या तरी आपल्या, म्हणजे आपल्याला परत पावती फाडायची गरज लागेल का? म्हणजे आपल्या नशिबात फक्त संधी आली, त्या संधीचं सोनं करा. मागायचं नाही, मागायचं नाही. मागितली तर ते भीक ठरते. द्यायचं असेल तर द्या, नका देऊ. कारण नाथांची इच्छा आहे, त्यांचा ऋतू पूर्ण होणार आहे. म्हणून ज्या नाथांनी तुम्हाला एवढं दिलं, अहो संसार वेलीवरती फुलं नांदतायत तो आज. ज्यानं पाण्यासाठी अपेक्षा केली, बोर मारले, पाणी लागलं, अहो एवढंच काय, जिथं लागाय नाही पाहिजे तिथं पाणी लागतं, हे विशेष आहे. गवळराणा होती, त्या माळावरती साधूची सेवा केली सावताबाबांची त्यांनी, आणि बोर मारला. माझ्याकडून शिकून म्हणले बोर मारायचा महाराज, मीच नारळ फोडला आणि तिथं ते बोर घेतला. आजही कोणतोनी विहिरींचं पाणी आटून जातं, पण बोरचं पाणी आटत नाही. काय देवावं, काही नव्हतं आम्हाला, पण आज त्यांनी दिले. कल्पांते हे सरेना, त्यांनी दिलेलं कधी सरत नाही. म्हणून संतांची सेवा करा, नका दान देऊ, पण निदान रोज दर्शनाला तरी त्यांच्या जा, दर्शन घ्या, त्यांची सेवा करा, कुठल्याही रूपानं त्यांची सेवा करा. माझा दुसरा मुद्दा आहे. हे पहिला मुद्दा, आई वडिलांना विसरू नका. दुसरा मुद्दा, ज्यांनी मार्ग दावला हा भक्ती मार्गाचा, त्या संतांना विसरू नका. आणि दुःख सांगायचंच असेल तर फक्त संतांजवळ सांगा, देवापाशीही सांगू नका. देव त्यामध्येही दुजाभाव करेल, पण संत याती कुळ पाहत नाहीत. न पाहे याती कुळाचा विचार. अरे दुष्टांनी जरी संतांचे पाय धरले, तरी संतांनी त्या दुष्टांचा उद्धार केला. देवाने नाही तसं केलं, देवानं दुष्टांना मारलं. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. म्हणून देवाच्याही पेक्षा दुःख सांगायचंच असेल तर संतांना सांगा. माझा दुसरा मुद्दा संपला. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, एवढं तरी करा. आणि माझा तिसरा मुद्दा आहे, हे जीवन आहे, अनमोल किमतीचा हा मानव देह तुम्हा आम्हाला त्या भगवान परमात्म्याने दिलाय ना, त्या भगवान परमात्म्याची सेवा करायची कधीही सोडू नका. आणि ते सेवा करत असताना ज्याच्यासाठी आपण सेवा करतो, ज्याच्याकडे आपल्याला काही मागायचंय, काही मागायचंय जीवनामध्ये, आपल्याला काही सगळं आहे, धन आहे, दौलत आहे, संपत्ती आहे. माणसं पैशावर झोपतात. माणसं खाली येऊन बोलू जरा, माणसं पैसे उधळतात. आता कुणा उधळतात मी नाही सांगत, उधळतात ना, पण माणसाला सुखाची झोप नाही दादा, सुखाची झोप नाही. आणि ते सुख जर प्राप्त करायचं असेल तर सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो सर्व सुखाचे आगर. जनी मने सारंगधर सर्व सुखाचे आगर, बाप रकुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. मने नरहरी, अहो लाखो ठाई प्रमाण तुम्हाला आम्हाला देता येतील. तुम्हाला या शरीरानं, मिळालेल्या शरीरानं त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची ना, तर ती प्राप्ती करून घेता येते. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर त्या देवाचं आपल्याला व्हावं लागेल. देवाचं आपल्याला व्हावं लागेल म्हणजे तो देव आपलासा करावा लागेल. अभंगाचं प्रथम चरण. आपला तो एक देव करून निघाला, आपला तो एक देव करून निघाला.
मांडले तुमच्या पुढं. आई वडिलांनी जग दाखवले त्या आई वडिलांना विसरू नका. संतांनी मार्ग दावला त्या संतांची सेवा करा. आणि ज्या भगवान परमात्म्यासारखं आपल्याला अविनाशी व्हायचंय त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा. म्हणजे तुम्ही अविनाशी झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याला देव व्हायचंय ना, देव होता येतं. जे देवाचे होईल म्हणते ते देवाचे होते ना. होता देव सुद्धा होता येत. त्याला देव व्हायचंय ना, मोठं व्हायचंय ना. मुद्दे सांगून जातो दादा. ज्याला मोठं व्हायचंय ना त्यानं मोठ्याचं व्हा. कळतंय का बघा, कळतंय का बघा. ज्याला मोठं व्हायचंय ना त्यानं मोठ्याचं व्हा. तुम्ही जर मोठ्याचं झालात ना तर तुम्ही निश्चितच मोठे झाल्याशिवाय राहत नाही. मोठे राजाचं व्हायचंय ना तुम्हाला, राजा व्हायचंय ना, मग तुम्ही राजाचं व्हा. कळतंय का. तुम्ही राजाचं व्हा. राजा झाल्याशिवाय अहो त्याचं झालं ना की त्याची संपत्ती आपोआप आपल्याला मिळते. फक्त मोठ्याची संगत करा. संत व्हायचंय संतांची संगत करा. संत झाल्याशिवाय राहत नाही. देव व्हायचंय देवाची संगत करा. देव झाल्याशिवाय राहत नाही. मोठं व्हायचंय मोठ्याची संगत करा. त्यांची नुसती संगती केली ना संत व्हायचंय. काय व्हायचंय, संत व्हायचंय. संतांची संगत केली तरी संत होता येतं. उत्तराखंड ज्या माणसाने लिहिलं त्यो रामायणातला लेखक एकनाथ महाराजांचं रामायण गाव आणि गावबानीस त्या पंक्तीत जोडायचा. फक्त संगत संतांची. बरेचसे खंड लिहून झाले आणि उत्तराखंड लिहायचा राहिला. उत्तराखंड लिहायचा राहिला रामायणातला. मला सांगायचंय मोठ्याचं व्हा. तुम्ही मोठे व्हाल. बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित. त्याचं अंकित व्हा. त्याचं व्हा. परिणाम आम्ही झालो बळीवंत. नाथ महाराजांनी रामायण लिहिलं. उत्तरातला भाग उत्तराखंड लिहायचा राहिला आणि नाथांना वाटलं मला समाधी घ्यायची. आता उत्तराखंड लिहायचं कोणी लिहायचं. नाथांना विचारलं नाथ बाबा तुम्ही चाललेत पण रामायण अपुरं राहिलो. रामायण कोणी लिहायचं. म्हणले माझा गाव भलेल लिहिल ना तो. म्हणले त्यो अहो त्याने तर आतापर्यंत नुसत्या पंक्तीच जोडल्या पोळ्याच खाल्ल्या. म्हणले पोळ्या जरी खाल्ल्या असल्या ना तरी तो माझं राहिलेलं काम आहे लिखाण ना तो लिखाण पूर्ण करेन. नाथांची समाधी झाली आणि नंतर लिहिलं गेलेलं उत्तराखंड रामायण त्या माणसाने लिहिलं. माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला मोठं व्हायचंय मोठ्याचं व्हा. संत व्हायचंय संतांचं व्हा. देव व्हायचंय देवाचं व्हा. जाता जाता विनोदाने आम्ही सांगत असतो आम्हाला त्या पदव्या मोठ्याचं झालं ना त्या पदव्या सहज लागत असतात. महाराज झाला महाराजाची संगत जरी केली ना तरी जिने संगत केली ती डोक्यात तिडीक बसते. आम्ही फेटा उचलला की तरी महाराजाची महाराजीन पकवाजाची पीटी मास्तरची ह्या पदव्या कुठं आल्या हो. काही नाही संगत त्याची केली. मोठ्याची संगत केली. पकवाज वाजवणाराची तिनं संगत केली. पकवाजातलं तिला काही कळत नाही. काही कळतंय का तरी पकवाजीन झाली. महाराजाची महाराजीन झाली ना. देवाचं व्हायचंय ना देवाचं व्हायचंय ना देवाचं व्हा. म्हणून देवाचं होण्यासाठी काय करा तो देव आधी आपलासा करा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिन जीवा सुख नो हे
यरती माईके दुःखाचे जनती नाही आदी अंती अवसान विठोबा रघुमाई जय कुमार कुमारी कुमार कुमार गणे कवरदाय विठ्ठल रे हरे भगवान पंढरीनाथ भगवान की जय भूतनाथ महाराज की जय कुमार 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 जे देवाची झाले ना, जे देवाचे झाले, ऐका, देव आपलासा करा, ज्यांनी देव आपलासा करा ते देवाचे झाले, नवे नवे ती देवाची होऊन ठेले, ते देव झाले. कोणी कोणी आपलासा केला, आता मला सांगायला अजून 2-3 तास लागते ना अभंग, पण माझी वेळेची मर्यादा संपली. जाता जाता सांगून जाईन. जनाबाई घ्या, मीराबाई घ्या, राधा घ्या, नामदेव महाराज घ्या, सगळे संत महात्मे घ्या, त्यांनी देव आपलासा केला, ते देवाचे झाले. हो, ते देवाचे झाले, देवाचे झाले ना, ते देवाचे झाले. एक चालता चालता एक साधा दृष्टांत तुमच्या पुढे ठेवतो. बापाच्या हाताला धरून 5 वर्षाची कन्या रोज भगवंताच्या दर्शनाला जात होती. मेवाड तिचं गाव आहे, नाव तिचं मीरा आहे. बापाने दर्शन घेतलं की मीरेनं दर्शन घ्यावं. समोर भगवंताची मूर्ती, भगवंताची मूर्ती. संस्कार घडले, संस्कार घडावे जीवनामध्ये. आता संस्कारावरती नाही बोलत मी. संस्कार आता ह्या मोबाईलने टीव्हीने तर पार बिघडले, इतके बिघडले दादा, इतके बिघडले. अहो 1.5 वर्षाचं कार्ट त्याच्या हातात मोबाईल दिल्याशिवाय ती गप्पच बसत नाही. मी त्या आईला म्हणलं, अ मावशी, अ मावशी, अहो ते 1.5 वर्षाचं त्याच्या हातात मोबाईल देताय. महाराज म्हणले ते माझं ऐकतच नाही. आता 40 वर्षाचा बैल तू आकाळला आणि 1.5 वर्षाचं कार्ट तुला ऐकणं का? सांगायचा मुद्दा आहे. त्याला ताटाखालचं मांजर केलं, बस म्हणलं की बसतय, उठ म्हणलं की उठतय, पळ म्हणलं की पळतय. आणि 1.5 वर्ष मला सांगायचं मुद्दा, संस्कार राहिले नाहीत. आणि आज संस्कार जर टिकला तर भारत देश टिकेल, नाही टिकला तर भारत देश टिकणार नाही. आणि संस्कार टिकवायचे असेल तर वारकरी संप्रदायाचीच जोड हवी, हिंदू धर्माचीच साथ हवी, तरच हा भारत देश टिकेल, नाही तर देश टिकणार नाही. म्हणून काही नाही करता आलं करू नका, कमी जास्त शिकवता आलं शिकवा, नाही तर शिकवू नका. पण माझ्या ताईंना मी विनंती करेल, आपल्या बाळावरती संस्कार करण्यासाठी कधीही कमी पडू नका आणि ते चांगले संस्कार आपल्या बाळावरती घडवा, कारण तोच उद्याचा भावी नागरिक आहे. देश आज आपण त्याच्या हातात देणार आहोत. म्हणून मला सांगायचंय, ती मीरा बापाच्या बरोबर जात होती. संस्कार, बापाने पाया पडले ग तिने पाया पडावं, बापाने प्रदर्शना घातली की तिने बापाला कौतुक वाटायचं. आणि बाप बोलता बोलता त्या भगवंताच्या समोर हात जोडले आणि हात जोडले सहज म्हणून गेला, देवा ताईचा करावा सांभाळ, देवा आता हिचा करावा सांभाळ. तेव्हा वेल्हाळ मीराबाई हसतसे. मीराबाई हसली आणि तिच्या मनात आलं की बापाने आपल्याला या कृष्णाला दान करूनच टाकलंय, आपलं कन्यादानच खऱ्या अर्थाने या उरकून टाकले. म्हणून ज्या दिवशी बाप म्हणला देवा हिचा आता करावा सांभाळ, त्या दिवसापासून भगवान परमात्म्याच्या त्या मूर्तीला मीराबाईने आपलं पती मानलं, पती मानलं, पती मानलं. आणि रोज त्याच्या भजनामध्ये दंग, किती दंग, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, नाचायची, त्या भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जायची, इतकी रंगायची, इतकी रंगायची, इतकी रंगायची, देहभान विसरून भगवंताचं भजन करायची. आणि भजन करता करता लहानाची मोठी झाली, 18 वर्षाचं वय झालं, डाळकऱ्यामध्ये टिंदीत टाळ घेऊन नाचू लागली, नाचू लागली. लोक नावं ठेवू लागली. लोकांना धंदाच तेवढा असतो नावं ठेवण्यामध्ये, लोकांच्या नावं ठेवण्यामध्ये आपलं हित असतं. ठेवू द्या लोकांनी नावं, जरूर ठेवावीत. का तर निंदका जवळ काय असतं माहिती आहे का, त्यांनी आपल्याला नावं ठेवली की आपलं पाप सगळं त्याच्याकडे जातं, आपला उद्धार होतो आणि आपल्याला तो स्वर्गाला पाठवतो, स्वतः मात्र आपली निंदा करून नरकात जातो. म्हणून तर जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, निंदकाचे घर असावे भारतात, असं म्हणलंय का?
महाराष्ट्रात म्हणले का, जिल्ह्यात म्हणले का, गावात म्हणले का, नाही हो, असावे शेजारी. शेजारी असावं का? त्याने जेवढी निंदा आपली करेल ना तेवढं आपलं पाप कमी होतं, आपल्याला स्वर्गाची वाट मोकळी होते आणि तो स्वतः आपलं पाप घेऊन नरकात जातो. एवढा उपकार आपल्यावरती दुसरं कोण करणार आहे? म्हणून जरूर निंदा करत जावा, काय अडचण नाही, हे का नाही. मग मीराबाईची निंदा होऊ लागली, लोक निंदू लागली. मीराबाईला सांगितलं, मीरा अगं वय झालं, आता टाळकऱ्यामध्ये नाचू नाही. मीराबाईने एकच सांगितलं, नाचूंगे 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 हरि गुण गावत नाचूंगे हरे गुण नाचूंगे 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 परमार्थामध्ये लाज सोडावा लागते. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. परमार्थामध्ये निर्लज्ज होऊन नाचावं लागतं. म्हणून तर आमचे वारकरी फुगडे खेळताना निर्लज्ज होऊनच नसतात ना. किती आनंद असतो, किती आनंद असतो. मीराबाईने सांगितले, तुम्हाला काय करायचंय ते करा, नाचूंगी नाचूंगी नाचूंगी. पग घुंगारू बांध मीरा नाची रे, पद घुंगारू बांध मीरा नाची रे. नाचू लागली, नाचू लागली. बापाने विचार केला, हे आपलं ऐकत नाही. तिच्या आईला सांगितलं, आईचंही ते ऐकत नाही. तिने सांगितलं, हो ऐकलं का जी, बोला ना. आपली मीरा लग्नाची झाली, तिचं लग्नाचं वय निघून चाले, तिचं लगीन केलं पाहिजे. दोघांनी तिला बोलून घेतलं आणि सांगितलं, मीरा सगळं ठीक आहे, पण लग्नाचं वय, आता तुझं लग्न लावायचंय, तू अशी वेड्यावानी करू नकोस. ती म्हणली, बाबा बाबा ओ बाबा, माझं काय आता दुसऱ्यांदा लग्न करता का? का माझं लग्न तर तुम्ही त्या भगवान परमात्म्याशी एकदाच करून टाकलंय ना, मी आता त्याची झाली. घर निघी झाले पट्टरानी बळे वरिले सावळे परब्रह्म. त्या भगवान परमात्म्याला मी वरले, ते सावळा तो भगवान परमात्माच माझा आता पती, मला दुसरा वर नको आता. पण जग निंदे खातर विष का प्याला राजा जी ने भेजा, पिबत मीरा हसी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. बापानं आईजवळ विषाचा प्याला दिला, मीरा तशी ऐकत नाही. आपल्याला लोकांना सामोरं जायचंय, लोक नावं ठेवतील आणि राजकारणी कधी काही करतील हे सांगता येत नाही. आपल्या मुलाबाळाचा सुद्धा राजकारणापायी घात केल्याशिवाय नाहीत. हे अनेक उदाहरणं आपल्याला इतिहास पाहायला मिळतील. म्हणून आपल्या स्वतःच्या लेकीला बापानं विषाचा पेला आईच्या हातात दिला आणि आईला सांगितलं, जा, ऐकत नसेल तर विष द्या तिला. आईचं अंत कंदवलं, मीरा ए मीरा, पाहिलंस का माझ्या हातात काय ग? काय आई? आई सरबत सरबत आणला का माझ्यासाठी? मीरा सरबत नाही ग, हा हे विष आहे मीरा, हे विष आहे. तू जर तुझ्या बापाचं नाही ऐकलं तर तुला हे प्यावं लागेल मीरा, तुला प्यावं लागेल. आई आण इकडं, मी माझ्या बापाचं नाही ऐकणार, मला दुसऱ्यांदा लग्न करायचं नाहीये. आणि इकडे विष, विषाचा प्याला घ्यावा महाराज. आणि मीराबाईनं घट 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 विषाचा प्याला प्यावा. पण पेत असताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा, भगवंताचं नामचिंतन करीत करीत विष प्याली मीराबाई. पण ती झाली होती कोणाची? कृष्णाची. ती झाली होती कोणाची? त्या मूर्तीची. मग त्याचा विषाचा परिणाम मीराबाईवरती झाला नाही, पण मूर्ती मात्र देवाऱ्यावरली काळी पडली, काळी पडली. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, मोठं व्हायचंय मोठ्याचं व्हा, देव व्हायचंय देवाचं व्हा, संत व्हायचंय संतांचं व्हा, पक्वास शिकायचा आहे पक्वाजाचं व्हा, पिठी शिकायची पिठीचं व्हा, महाराज व्हायचंय महाराजाचं व्हा, महाराजाचं व्हा. हो ना, राजा सांगू का? पुढारी व्हायचंय
विठाल पुढारी व्हायचं त्यांनी रानात गुरु वळून चालेल का? पुढारी व्हायचं त्यांनी पुढाऱ्याच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. मंत्री व्हायचंय मंत्र्याच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. तर म्हणते होता येतं, पुढारी होता येतं. म्हणून तुम्हाला देव व्हायचे दादा. माझा मुद्दा हेत आहे, तुम्हाला देव व्हायचे. त्याच्यासाठी देव व्हा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नाही. त्याच्याशिवाय यरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. सुख देण्याचं अवसान जगातल्या कुठल्याही साधनामध्ये देवाशिवाय नाही. फक्त सुख देणारा भगवान परमात्मा आहे आणि तुमच्या दुःखाचं निवारण करणारे संत आहेत. दुःख तो भगवान परमात्मा त्याची जर सेवा केली तर तो काय करतो? अविनाश करी आपुलिया आईसे. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याचं पिस लागावं लागेल. लाभी मना पिसे गोविंदाचे. त्याचं वेळ लागावं लागेल. तो कारभारांचं प्रमाण आहे. वेडा झालो वेडी याच्या गावा गेलो. है की नाही? वेडा झालो ना, वेडी याच्या गावा गेलो. तर त्याच्या गावाला गेल्यानंतर त्याचं वेळ लागावं. एवढं वेळ लागावं. मीराबाई सारखं वेळ लागावं. राधे सारखं वेळ लागावं. माझ्या जनाबाई सारखं वेळ लागावं. नाही सांगता येत. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा. अंतर क्या दोनों के प्रीत से बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. प्रेम करायचंय त्या भगवंतावर ना. राधेसारखं करा, मीराबाई सारखं करा आणि एकच काम करा. काय करा? म्हणे कामरणे तुका म्हणे कामरणे
आपलं जीवन जगत असताना एकच काम करा, नाही काय करता आलं नका करू, नाही भक्ती करता आली नका करू, नाही वाऱ्या करता आल्या नका करू, नाही दान धर्म करता आला नका करू, पण स्वतः तरी असं जगा की उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्यांनी उत्तमातले उत्तम कीर्ती करून गेले त्यांना पुन्हा पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरशयनम यावं लागत नाही, जावं लागत नाही. आशी करणे ऐशी करणे करके चलो. असं करा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा संत श्रोते सज्जन मायबांधवांच्या चरणी समर्पित करतो. उत्कृष्ट असे सर्व टाळकरी यांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि ज्यांच्यासाठी आजची ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली, या सेवेचं फल त्यांना प्राप्त हो, उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. हे कीर्तनरूपी पुण्याची शेदोरी त्यांना पुढील प्रवासाला उपयुक्त यावी अशी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. बापूंच्या जीवनावरती बरंच काही बोलता आलं असतं, पण अभंग मग सोडवता येत नाही. अभंग तरी राहिला, अख्खा अभंग बाजूला, फक्त पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. बाप्पांचं गुणगान गावत तेवढं अगदी हसतमुख विनोदाचे बादशाह मी मगाशी सांगून गेलो. आणि ते गेल्यामुळं तुम्हावरती खरं तर दुःख आहेच. खरं दुःख आहे तर त्या मुलांवरती, त्या लेकींवरती, कारण बापाचं प्रेम हे लेकीवरती जास्त असतं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा मुलगा महेंद्र असेल, त्यांच्या मुली मीना असेल, वनिता असेल, यांना खरं तर अत्यंतिक दुःख खरं त्यांना आहे. कारण सगळ्यात प्रेम पोराही पेक्षा बापाचं प्रेम पोरीवरती असतं. कधीही मोकळ्या हातानं आई बाप जिवंत आहे तोपर्यंत लेकीची पिशवी माहेराहून सासरला जातात असताना रिकामी जात नाही. एवढं प्रेम असतं. बाप निर्दयी असला तरी लेकीसाठी रडल्याशिवाय राहत नाही, एवढा बाप महत्वाचा असतो. म्हणून आमचे शहाजी बापू सुद्धा लेकीला वाट लावत असताना सुद्धा त्या युवायाला हात जोडले असतील युवायाला हात, आणि लेकीसाठी डसाडसा डोळ्यातून रासुरूच्या धारा निघल्या असतील. का त्यांनी एकच म्हणावं, तळहाताचा पाळणा दोन्ही डोळ्याचा आईना, डबीतली कस्तुरी ही कशी वागाविली मैना, लाडाची गलेक बाई आज राजाची घराणी, आज माहेर सोडून कशी चालली सासरी. हात जोडावे. जीवातला जीवावे केला तुमच्या हवाली, आता तुम्ही माय बाप हिच्या जीवाची सावली. जीव खालीवर होतो तुला पाठवता राणी, एका डोळ्यात आनंद एका डोळ्यामध्ये पाणी. घर जपलेलं झाड ग फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत याच्या मनाची कवाड. हो लेक माहेरच सोन, लेक सौख्याच औक्षण, लेक बासरीची धुन, लेक अंगानी पैजन, लेक परक्याचा घना, बाबा तुटतो आतून. आला पाठवणीचा क्षण, शुभ मंगल कन्यादान. असं म्हणून युवयाकडे हात जोडले असतील. आमच्या पोरीला पदरात घ्या आणि पोरीला सांगितलं असेल, बाळ आज लाडाची तू त्या घरची राणी होऊन चाललीस ना, पण एक सांगतो ऐक, सासरचं घराणं कधी माहेरला घेऊन येऊ नकोस. असा सांगणारा बाप आज तुमच्या आमच्यातून निघून गेला. दादा निघून गेला. आता गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच येणार नाही. येणार आहे का? सोडून या गेले बाबा आम्हा लेकराला, सोडून या गेले बाबा आम्हा लेकराला, बाबा 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 म्हणून कुणाला. आता बाबा म्हणायला बाबा आपल्यात राहिलेले नाहीत, फक्त आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.